सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळा न्यूजवर पहा फक्त. मालेगाव तालुक्यातील हिसवाड जिल्हा परिषद शाळेतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या शाळेतील विद्यार्थी मधली सुट्टी झाल्यानंतर जेवणासाठी बसले असतात. या शाळेतील पोषण आहाराच्या जेवणात किडे आणि अळ्या आढळल्याने तेथील विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना हा प्रकार सांगितला. तेथील शिक्षकांनी या प्रकाराची दखल न घेता उलट संबंधित शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांनाच मारहाण केली असून हा प्रकार पालकांना समजतात. त्यांनी शाळेत एकच गर्दी करत संबंधित मुख्याध्यापक यांना जाब विचारला, मात्र त्यांनी उडाउडीचे उत्तर दिले असून त्या पालकांनी शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीला पाठवून पालकांना कारवाईचे आश्वासन देण्यात आले. मात्र अद्याप संबंधितांवर कुठलीही कारवाई झाली नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. मेक्षा मारून चव्हाण, राहणार हिसवाड, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. हिसवाड गावातील जिल्हा परिषद शाळेत लहान मुलांना पोषण आहार म्हणून शिजून देणारं भात व चवळीची भाजी, त्याच्यात पूर्ण आड्या व किडे जेवण करत असताना निघालं. त्याच्यानंतर गावातील लोकांनी शाळेकडे धाव घेतली आणि शाळेत आल्यावर घटनास्थळी वस्तुस्थिती पाहिल्यावर मुख्याध्यापक, शिक्षक आणि गावातील सगळे नागरिक सगळ्यांनी पाहिल्यावर घटनास्थळी सत्य घटना आढळल्यास आम्ही वरिष्ठ शिक्षक मंत्री दादाजी भुसे साहेबांना फोन केला. त्याच्यानंतर आमचे आमदार सुहासांना कांदे यांना फोन केला. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथं हिसवाडला पाठवून तात्काळ त्यांनी चौकशी केली. तर त्याच्यात सत्य आढळल्यास ते आता कायदेशीर कारवाई करतील. तू कशाला गेली म्हणे पेपर होता ना सर म्हणता आपले पेपर संपून गेलेला घ्यायचे मारून सर. तू बोलवायला आली म्हणून ना, ते आळ्या निघल्या सांगितलं म्हणून ना.